जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे इंस्टाग्राम रील्सवरती एक नेम आर्ट खूप ट्रेंडिंगला चालू आहे आणि मित्रांनो त्याच नेम आर्टवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त मित्रांनो होणार आहे आणि हा रील्स जर तुम्ही अपलोड केला इंस्टाग्राम रील्सवरती तर 100% व्हायरल होणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त आहे, व्हिडिओला पटापट लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग आणि रील्स एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर मित्रांनो आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आज जे पण काही ॲप्लिकेशन लागणार आहे मित्रांनो, ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे. तर त्यासाठी आपला एसपी क्रिएशन वायटी हा टेलिग्राम नक्की जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेली आहे. तर चला मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. Against anything. मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता इमेज साईज आहे, इमेज साईजवरती क्लिक करून कस्टमवरती विड्थ याची फक्त 720 करायची, जेणेकरून ॲक्सेप्ट रेशो जो आहे तो 9:16 हा होईल. आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. परत इथं टेक्स्ट नावाचं ऑप्शन येईल, यावरती तुम्ही प्लस आयकन इथं बघू शकता, इथं वरती पेन्सिल आयकन आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव जे पण काय असेल कॅपिटल लेटर्समध्ये टाकायचं. ओके, कॅपिटल लेटर्समध्ये टाकलेलं आहे. आता हे जे नाव आहे हे नाव ॲड केल्यानंतर याला एक फॉन्ट आपण ॲड करायचं. तर इथे टेक्स्टचं ऑप्शन आहे, टेक्स्ट ऑप्शनवरती खाली क्लिक करायचं. त्यानंतर इथं थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट दिसेल, फॉन्टवरती क्लिक करा. माय फॉन्टवरती जायचं आहे, इथं टेक्स्टसारखं आयकन दिसेल ज्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला 2 मी फॉन्ट दिलेले आहेत. नेम आर्ट आहे, त्यामध्ये क्रश फॉन्ट एक दिलेला आहे तो एक ॲड करायचा आहे. सोबतच इथं iOS आहे यावरती क्लिक करायचं. दोन्ही फॉन्ट इथं ॲड होऊन जातील, खाली ॲड झालेले आहेत. जस्ट इथं क्रश जो फॉन्ट आहे तो आपण ॲड करायचा आहे. आपला टेक्स्ट अशा प्रकारे होईल, याची साईज थोडीशी वाढवायची आणि बरोबर इथून जे आहे तिथं बघू शकता रिलेटिव्ह पोझिशन, तिथं तुम्ही बरोबर सेंटरला टेक्स्ट करून घ्यायचं आहे. आता यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता इथं थोडासा स्ट्रोक ऑप्शन आहे, स्ट्रोक अनेबल करायचा आहे. याचा स्ट्रोक इनेबल केल्यानंतर इथं कलरमध्ये जायचं आहे. कलरमध्ये गेल्यानंतर ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचा आणि इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. वरचा कलर जो पण काय आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इथं वरचा कलर हा आहे तर इथं क्लिक करायचं आहे. इथं खाली कलर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता थोडासा ऑरेंज कलर जो आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. ओके, आणि खाली ब्लॅक जो आहे त्या ब्लॅकच्या ठिकाणी आपण येलो कलर सिलेक्ट करायचं आहे. तर बघू शकता काहीसा अशा प्रकारे ऑरेंज आणि येलोचं कॉम्बिनेशन होईल. ओकेवरती क्लिक करायचं आहे. असा फॉन्ट बघायला भेटेल. त्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे. इथं इनर शॅडो बघायला भेटेल, इनर शॅडो ऑन करायचं, रेड कलर द्यायचं आहे. इथं रेड कलर जर नसेल तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. रेड कलर इथं आपण बरोबर रेड कलर द्यायचं आहे आणि याचा ब्लर रेडियस जो आहे तो 5 करायचा आहे आणि ऑफसेट एक्स जे आहे ते 3 करायचं आहे, जेणेकरून अशा प्रकारे तुमचा फॉन्ट दिसेल. प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करा. त्याच मटेरियलमध्ये तुम्हाला मी क्राऊन PNG एक दिलेला आहे, गोल्डन क्राऊन. तर हा PNG ॲड करून घ्यायचा. थोडासा इथं मी लहान करतो आहे हा PNG आणि या ठिकाणी अशा प्रकारे मी सेट करून घेतो. जे आपलं पहिलं लेटर असेल त्यावरती आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून परत फ्रॉम गॅलरीवरती जावा. तुमचं जे पण गरुडाचं गोल्डन गरुड जे दिलेलं आहे मी तुम्हाला, ज्याला गोल्डन ईगल म्हणतात, तर तो गोल्डन ईगल PNG आपण लहान करायचा आहे आणि इथं लास्टच्या अक्षरावरती ठेवून द्यायचा. ओके, त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि यात आपण इमोजी टाईप करायचे आहेत. इमोजी कीबोर्डवरचे ओपन करा आणि हे 3 इमोजी ॲड करा. तुम्ही तुमच्या हिशोबाने दुसरे पण सेट करू शकता. आता परत एक वेळेस आपण फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्टमध्ये गेल्यानंतर माय फॉन्टमध्ये जो आपण iOS फॉन्ट ॲड केला तो सिलेक्ट करा. त्यानंतर याला आपण अशा प्रकारे सेट करूया. आता मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर बनवणार असाल तर खाली इथं टेक्स्टवरती जाऊन तुम्ही इन्स्टा ID पण तुमची लिहू शकता. पण मित्रांनो मी तुम्हाला सजेशन देतो इन्स्टा ID लिहू नका, कारण जर शुभम नावाच्या मुलांनी तुमची रील्स बघितली तर ती रील्स शेअर पण करणार आणि त्यामुळे तुमची रील्स व्हायरल होणार. ओके, तर बघू शकता इथून आपण लास्टला खाली 5 ऑप्शन आहेत, त्यातील 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्सपरंट सिलेक्ट करायचं. ओके, ट्रान्सपरंट तर सिलेक्ट करू शकता, अदरवाईज तुम्ही इथून कलर आहे असा ॲज इट इज ब्लॅक कलर ठेवू शकता. ओके, आणि ब्लॅक कलर ठेवून 3 डॉटवरून एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं. कस्टमवरती क्लिक करून हाय सिलेक्ट करा आणि सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे.
सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर VPNला कनेक्ट करायचं. हे ॲप्लिकेशन देखील तुम्हाला प्ले स्टोअरवरती इझिली भेटून जाईल. तर इथं ऑलरेडी मी VPN कनेक्ट केलेलं आहे आणि CapCut Pro ॲप्लिकेशन हे तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे, जे तुम्हाला मी तिथं फ्रीमध्ये दिलेलं आहे. तर हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर टेम्पलेटवरती क्लिक करा. टेम्पलेट लोडिंग झाले तर आपला व्हिडिओ रेडी म्हणजे कनेक्ट आहे नेट. ओके, एडिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला मटेरियलमध्ये मी एक व्हिडिओ पण माझा दिलेला आहे, तर तो ॲड करायचा आहे. फोटोज ऑप्शनवरती क्लिक करून आत्ता तयार केलेला फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे. एकदम सिंपल प्रोसेस आहे. इथून पुढं कंप्लीट व्हिडिओ बघायचा आहे. तर आता जो व्हिडिओ आपण ॲड केलेला त्या व्हिडिओवरती क्लिक करा. खाली स्क्रोल करा. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचं आहे. थोडंसं या ठिकाणी बघू शकता. इथून तुम्हाला दिसून जाईल. इथून मी जे आहे ते ॲड केलेला आहे माझा फॉन्ट. ओके, तर इथं काय करायचं, तुम्ही ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली बीट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक बीट द्यायची आहे. त्यानंतर इथे एक तुम्हाला आवाज चढलेला दिसेल, इथे एक द्यायची आणि इथे एक द्यायची. मी तुम्हाला टाईम पण सांगतो, बघू शकता. इथं बरोबर जे आहे ते 6 सेकंदावरती एक आहे. पहिली आहे ती आपली बरोबर 3 सेकंद आणि 15 फ्रेमवरती आहे. दुसरी 6 सेकंद आणि तिसरी 8 सेकंद आणि 15 फ्रेमवरती. हे तुम्हाला इझिली समजून जाईल. तर इथून व्हिडिओ जो आहे हा पहिल्यांदा तर आपण व्हिडिओ कट करून घ्यायचा आहे. इथून बघू शकता मी स्प्लिट केला. पुढचा पार्ट डिलीट करायचा आणि तुमचा इथं मी एडिट केलेला फोटो येईल. ओके, फोटो इथं मी एंडपर्यंत वाढवतो आणि जिथं जिथं आपण बीट दिलेलं आहे तिथं स्प्लिट करायचं आहे. जस्ट स्प्लिट केलेलं आहे आपण. स्प्लिट केल्यानंतर स्टार्टला यायचं. इथं बरोबर स्टार्टला यायचं, जिथं आपलं टेक्स्ट चालू होते. स्टार्टला आल्यानंतर इथं बॅक यायचं. थोडं इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. तर तुम्ही जायचं आहे या ठिकाणी बरोबर रेट्रो इफेक्टमध्ये. रेट्रोमध्ये गेल्यानंतर थोडंसं खाली जायचं आहे. रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि तो इफेक्ट जो आहे तो या बीटपर्यंत वाढवायचा आहे. याला कॉपी करायचा आहे आणि हाच इफेक्ट एंडला देखील आपण द्यायचा आहे. तर इथं थोडासा पार्ट एक्स्ट्रा होतोय तर तो आपण काढून टाकणार आहोत. आता मिडलच्या पार्टला यायचं आहे. मिडलच्या पार्टला आल्यानंतर परत एक वेळेस व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यावेळी आपण जे आहे ते नाईट क्लबमध्ये जायचं. नाईट क्लब इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर यात तुम्हाला एक शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. हा शेक इफेक्ट ॲड करा. शेकमध्ये सेटिंग जे आहे ते स्पीड ठेवा 17 आणि इंटेन्सिटी ठेवा 17 दोन्ही 34. ओके, 34-35 चालेल. तर व्हिडिओ आपला हा जो आहे हा इफेक्ट इथंपर्यंत सेट करा जिथंपर्यंत आपली बीट आहे आणि बघू शकता व्हिडिओ जो आहे तो आपला परफेक्टली रेडी झालेला आहे. शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.